नमस्कार। 4 जून नंतर महायुती तुटणार। अजित पवार आणि एकनाथ शिंदे महायुतीतून बाहेर पडणार। महाराष्ट्रातील लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीचा प्रयोग सपशेल तोंडावर आपटलाय अशी चर्चा आमची नव्हे तर ही चर्चा आहे सर्वसामान्य नागरिकांची। लोकसभेच्या महाराष्ट्रातील चौथा टप्पा आटोपल्यावर अजितदादाचं प्रचारातून अलिप्त राहणं तर दुसरीकडे शिंदे आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आलेलं वितुष्ट अगदी प्रचाराच्या पहिल्या दिवसापासूनच महायुतीपेक्षा महाविकास आघाडीत स्ट्राईक रेट जास्त असेल असे सगळेजण सांगतायत। त्यामुळे दोन पक्ष फोडून भाजपच्या आशीर्वादाने तयार झालेली ही युती वर्कआउट होताना दिसत नाहीये। त्यामुळे लगेचच येणाऱ्या विधानसभा निवडणुका पाहता 4 तारखेनंतर महायुतीचा काडीमोड होईल का, हे तिन्ही पक्ष वेगवेगळे लढले तर याचा नेमका कोणाला फायदा होईल आणि कोणाला तोटा, याचा अर्थ भाजपने फक्त लोकसभेसाठी या दोन्ही पक्षाचा वापर करून घेतलाय का, हे थोडंसं खोलात जाऊन समजून घेऊयात। राष्ट्रवादी ताब्यात घेऊन भाजपासोबत सत्तेत संधान बांधणाऱ्या अजितदादांना महायुतीत फडणवीसांना मागे सारत आपण बिग बॉस ठरू अशी खात्री होती, पण लोकसभेच्या तिकीट वाटपातच अवघ्या 5 जागा मिळाल्याने त्यातील एक रासपला म्हणजे मित्रपक्षाला सोडावी लागल्यामुळे अजितदादांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला। या 4 पैकी अवघ्या एका जागेवर कसंबसं घड्याळ निवडून येईल अशी शक्यता असल्याने घड्याळाचे सगळेच कार्यकर्ते धास्तावलेत। पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा असणारा वोट शेअर भाजपच्या उमेदवारीशी पाठीशी राहील असं वाटत असताना शरद पवारांच्या बाजूने असणाऱ्या सहानुभूतीच्या लाटेने त्यावर पाणी फिरलं। उलट अनेक ठिकाणीच्या स्थानिक राजकारणात भाजपच्या विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष असल्याच्या निवडणुकीतही भाजपला याचा मोठा फटका बसला। महायुती तिघांच्या संगनमतीने झाली असली तरी पक्षफोडीचे खापर हे एकट्या भाजपावरच फुटत असल्याचे ते निवडणुकीत भाजपला बॅकफुटवर घेऊन गेलं। राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही घड्याळ वगळता म्हणावं तसं महायुतीच्या उमेदवारांना काम केलं नाही। त्यामुळे अजित पवार विरुद्ध देवेंद्र फडणवीस यांच्यातील अंतर वाढत चाललंय अशी चर्चा आहे। नरेंद्र मोदीच्या महाराष्ट्रात 15च्या वरच्या सभा झाल्या, मात्र त्यातल्या केवळ 2 सभांना अजितदादा हजर होते। मतदानाचा चौथा टप्पा उरकल्यानंतर अजितदादा कुठेच फिरकले नाहीत। त्यांच्या अशा अचानक गायब होण्याला तब्येतीचं कारण पुढे करण्यात आलं, पण महायुतीत दादांचे खटके उडालेत असंही आता काही जण बोलू लागलेत। आता वळूयात शिंदेंकडे। आपली पूर्ण ताकद वापरत शिंदेंनी लोकसभेच्या 15 जागा आपल्या पदरात पाडून घेतल्या, पण प्रत्यक्षात प्रचाराला सुरुवात झाली तेव्हा ठाकरेंच्या लाटेपुढे शिंदेंच्या उमेदवारीचा निभाव लागणार नाही असं वातावरण तयार झालं। विशेष म्हणजे भाजपाने शिंदेंच्या उमेदवारीच्या प्रचाराला जोर लावूनही जागा रेसमध्ये आली नाही। उलट याच्या भाजपाच्या जागावरही रिव्हर्स इफेक्ट व्हायला लागला। मुंबई आणि मराठवाड्यात शिवसेनेचं वोट ट्रान्सफर भाजपला होत असल्यानं भाजपासाठी शिंदे गट जुनं दुखणं बनून गेलं। कल्याण, कोल्हापूर, ठाणे आणि अनेक महत्त्वाच्या जागेवर भाजपाने शिंदेंच्या उमेदवारीची मदत केली नाही असंही चित्र पाहावयास मिळालं। महाविकास आघाडी काही अपवाद वगळता लोकसभेत एकदिलानं लढताना दिसली आहे। या उलट महायुतीमध्ये कशाचाच कशाला मेळ नव्हता अशी परिस्थिती निर्माण झाली। या सगळ्यातून आपल्याला नेमकं काय कळायलंय तर भाजपाचा पारंपरिक मतदार हा निवडणुकीपासून अलिप्त राहिला। फोडाफोडीच राजकारण करून या दोन्ही पक्षांना सोबत घेणं या मतदारांना पटलं नाही। भाजपासाठी राज्यात हा मोठा लॉस ठरू शकतो। शिंदे आणि अजितदादांच्या वाढलेल्या अपेक्षामुळे भाजपाला राजकारणात मोकळ्या मैदानात खेळता येत नाही। हे सगळं ध्यानात घेऊन जितक्या लवकरात लवकर या महायुतीचं विसर्जन होईल तितकाच भाजपाला विधानसभेला फायदा होणार आहे। महायुती ब्रेक झाली तर भाजपाला सर्वात मोठा फायदा म्हणजे त्रिशंकू अवस्थेचा, म्हणजे येत्या विधानसभेला महाविकास आघाडी भाजप आणि शिंदे किंवा अजित पवार गट अशी तिहेरी लढत झाली तर आघाडीची मतं घड्याळ आणि तुतारी यामध्ये विभागली जाऊन वरच्या सरप्लस मताचा फायदा हा भाजपाला उचलता येणार आहे। तसेच विधानसभेच्या सर्वच्या सर्व जागावर उमेदवारी दिल्याने राज्यभर भाजपाचे केंद्र स्ट्रॉंग होऊन बहुमताच्या आकड्याकडे भाजपाला झेप घेता येऊ शकते। त्यामुळे महायुतीचं ओझं उतरणं भाजपासाठी अत्यंत गरजेचं बनलं आहे।
स्थानिक नेत्यांचं एकमेकाशी न पटणं, पक्षामधील महत्त्वाकांक्षी नेत्यांची वाढलेली अस्वस्थता, ओढून ताणून मताचं गणित जुळून आणण्यासाठी केलेली महायुती आणि आघाडीच्या बाजूने असणारे सहानुभूतीचं वारं, या सगळ्याचा नीट विचार केला तर लोकसभेला केलेली चूक विधानसभेला रिपीट करण्यात काहीही अर्थ नाही. हीच गोष्ट ध्यानात घेऊन 4 जून नंतर हे तिन्ही पक्ष स्वतंत्र होऊन विधानसभेच्या तयारीला लागतील याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे 4 जून नंतर महाराष्ट्रातील महायुतीचा काडीमोड होईल असं तुम्हालाही वाटतं का? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.